दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांच्या असहकार्यामुळे उरण शहराचा विकास रखडल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की पाणी पुरवठा, स्वच्छता, गटारे साफसफाई आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या महत्त्वाच्या नागरी कामांसाठी नगर परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध असूनही भाजपाच्या नगरसेवकांकडून ठरावांना विरोध केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरात पाणी साचणे, गटारे तुंबणे किंवा अस्वच्छतेमुळे समस्या निर्माण झाल्यास त्याला भाजपाचे नगरसेवक जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला. भावना घाणेकर यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षे सफाई न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत पाणी चोरीवर कारवाई करण्यासही विरोध होत असल्याचा आरोप केला. तसेच कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाईसाठीही बहुमताच्या जोरावर अडथळे आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. धुळीवाडा परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचा उल्लेख करत स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. उरण नगर परिषदेत भाजपाचे 12 तर महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक आहेत आणि या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला नागरिकांनी उपस्थित राहून विकास कामांना कोण विरोध करीत आहे हे स्वतः पाहावे असे आवाहन नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केले. नगरपालिकेचं 4 महिने झाले आम्ही पदभार स्वीकारल्याच्या नंतर खरं तर 2 जनरल सभा झाल्या आणि आता उद्याची होत असलेली 3री जनरल सभा. त्या ठिकाणी विरोधकांनी ज्या पद्धतीने प्रशासकीय किंवा शासकीय किंवा लोकांच्या मूलभूत गरजांसाठी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही. निव्वळ राजकारण करण्याच्या हेतूने त्यांनी खरं तर लोकांच्या प्रश्नांकडे पाठ दाखवलेली आपण पाहायला मिळाली. आणि माझं शहर हे रोगराईने पछाडलेलं असल्यामुळे आजची ही पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर त्याचबरोबर जनतेच्या समोर ह्या सगळ्या बाबी मांडण्यासाठी या ठिकाणी आज आपण जमलेलो आहोत. खरं तर आपण बघाल, आपण पाण्याच्या प्रश्नापासून सुरुवात केली तर पाण्याचं 40 कोटीचं बिल हे MIDCकडे थकलेलं आहे. ते होत असताना शहराला त्या ठिकाणी 45 लाख लिटर पाणी लागत आहे आणि MIDC 55 लाख लिटर पाणी देते. परंतु दर दिवसाला 9 लाख लिटर पाणी जातं कुठं हा प्रश्न आहे. आणि शहरामधून रोज अनेक माता भगिनी मला फोन करतात, आज पाणी आलं नाही. शहराच्या अनेक भागामध्ये पाणीचं जात नाही. MIDCनी आपल्याकडे पाणी पाठवल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने पाण्यासाठी जे काही मोजमाप करण्यासाठी जे काही मीटर पाहिजे ते मीटरच अनेक वर्ष लावले गेलेले नाही आहेत. त्यामुळे मोगम स्वरूपाचं बिल असेल किंवा त्यांच्याकडून बरोबर असेल असं बिल आपल्याला येतं, परंतु आपण ते प्रूव्ह करू शकत नाही की हे बिल खोटं आहे खरं आहे. कारण काहीकांना त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करायचा असल्यामुळे ते मीटर लावले नसल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण बघाल MSCPचं सुद्धा बिल हे 2 कोटी रुपये थकलेलं आहे. आपण बघाल उरण नगरपालिकेमध्ये असलेला कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्टरनी अनेक वर्ष काहीच काम केलेलं नसल्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी असलेले राज्यकर्ते ह्यांनी अनेक वर्ष त्यांच्या साटेलोटे असल्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेण्यामध्ये ते अकार्यक्षम राहिलेले आहेत. ग्राउंडची अवस्था असं कुठेही नाही. ओला कचरा एका ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड भरलेले आहेत. ही परिस्थिती डम्पिंग ग्राउंडची आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य कशा पद्धतीने आहे आपण बघितलं. उंदीर आणि घुशींचं साम्राज्य त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याला मी देईन. आणि हे होत असताना कुठेही
त्याच्या ज्या नॉर्म्समध्ये ज्या त्याला दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 7 गोष्टी आहेत. घरोघरी कचरा उचलणं असेल किंवा आता आपण बघाल तिथं आपण गेला होतात पत्रकार सगळेजण, त्या ठिकाणी कोणतेही प्लांट त्या ठिकाणी चालू नाहीत किंवा कचरा घरोघरी न उचलल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकला जातो. डॅब्रेज उचलणं, गटारांच्या बाहेर जो गटार साफ केल्याच्या नंतर जो कचरा पडतो तो उचलणं, अशा 7 गोष्टी त्यामध्ये अनेक आहेत. त्यामधले कोणतीही गोष्ट केली जात नाही. परंतु कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला इतकं अभय आहे की तो लोकांना वेटीस धरून कचऱ्याचं साम्राज्य या शहरामध्ये करून घेतलेलं आहे. परंतु अशा गोष्टी जर आम्ही त्या ठिकाणी जनरल सभेला उपस्थित केल्या तर यांची नकारात्मक घंटा असते. आपण बघाल त्या ठिकाणी जे काय आपले पंप हाऊस आहेत, ते पंप हाऊसची अवस्था एवढी खराब आहे की सकाळी 5 वाजता जेव्हा कर्मचारी पाणी चालू करण्यासाठी जातात तर त्यांना उद्या त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सगळ्या ठिकाणी वायर्स लटकलेले आहेत. पंप हाऊसचे जे काय बोर्ड्स असतात ते तसेच लटकलेले आहेत. हजारो कोटीच्या या त्या ठिकाणी लाखो रुपयांच्या या अशा मशीन्स आणून त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत. हद्दीमध्ये काल मी फिरत असताना कोर्टाच्या बाजूला असलेल्या गाड्या असतील किंवा छोट्या छोट्या ज्या काही गाड्या लागतात, फळांच्या असतील, कसल्या याचं सुद्धा 5-5 हजार, 2-2 हजार, 3-3 हजार कमिशन घेऊन भाड्याने देण्याचं, म्हणजे शहर जसं काय यांच्या बापाचं असल्यासारखं हे वागतात. आज व्हाईट कॉलरमध्ये फिरणारे, सुडबुड घालून फिरणारे सुद्धा शहराच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सुद्धा हे करत आहेत. आज शहराची अवस्था ही मृत अवस्था झालेली आहे. याचं कारण हे या ठिकाणी असलेले आधीचे राज्यकर्ते आहेत. एवढं सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. आज आपण बघाल CCTV नसल्यामुळे शहरामध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक CCTV बंद आहेत. पालवी हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आपण वीर सावरकर मैदानाची परिस्थिती बघितली तर संपूर्णपणे काचा होत्या. मी मनोहर शेठ भोईर साहेब असतील, गणेश शिंदे साहेब असतील यांना विनंती केली की त्या ठिकाणी मला तुमचे इक्विपमेंट द्या आणि आम्ही सगळे नगरसेवक सगळेजण त्या ठिकाणी थांबून मेहनत करून आज तिथली परिस्थिती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे. तिथल्या 21 ते 22 गाड्या, ट्रक कचरा तिथून काढला, तिथून काचा काढल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता गणेश शिंदे साहेबांच्या मदतीने त्या ठिकाणी माती टाकली. उद्या रोलर फिरवून तिथं सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. का तर माझ्या उरणच्या खेळाडूंना त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे. आज शहरामध्ये अनेक ठिकाणी सुकी झाडं आहेत, सुकलेली झाडं आहेत, वायर्स लोंबकळलेल्या आहेत. या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती. अनेक बिल्डिंग्स ज्या आहेत त्या ठिकाणी पडायच्या परिस्थितीमध्ये आल्या, ते कधीही पडू शकतात. ह्यांना नोटीस बजवा, शहराचं सर्वेक्षण करा आणि ज्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांना लगेचच नोटीस बजवा. असं सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार मी आमच्या अधिकाऱ्यांना केलेला आहे. बघाल अनेक वृत्तपत्रांनी माझ्या बातम्या लावल्या की त्या ठिकाणी असलेले अधिकारी असतील त्यांना कुठंतरी धमकावण्याचा आणि तशा पद्धतीचं वागण्याचं काम भावना गणेकर करत आहेत. पण त्या अशा बातम्यांना मी जुमानत नाही, कारण मी ज्या खुर्चीवर बसलोय ती माझ्या जनतेची खुर्ची आहे. त्या जनतेने मला दिलेली आहे आणि जनतेच्या कामासाठी मला या ठिकाणी कितीही बदनाम व्हावं लागलं तरी मी तयार आहे. त्या मानसिकतेनेच मी इथं आलो आहे, कारण मला माहिती होतं आधीच की या ठिकाणी काम करणं सोपं नाही. परंतु सोपं नसलेलीच कामं आम्ही करतो, हलकी कामं आम्ही कधी करतच नाही. त्यामुळे पत्रकार बंधू आणि भगिनी आणि या ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या नगरपालिकेचा जो काय भ्रष्ट कारभार अजूनही चालू आहे तो थांबवण्यासाठी मी मनोहर शेठ भोईर असतील किंवा महेंद्र गरज साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, संदेश दादा असेल, गोपाळ काका असतील, या सगळ्यांना विनंती करणार आहे की मी ही जी कामं झाली नाही तर मी स्वतः इथं आंदोलन करणार आहे नागरिकांसमवेत. त्या आंदोलनाला तुम्ही मला पाठिंबा द्यावा आणि आज तुमची एक उरणची लेक
या उरणकरांसाठी लढते, म्हणून मला सहकार्य करावं एवढी विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. हे भ्रष्ट कारभार आणि या नगरपालिकेला अभय मिळावं म्हणून तुम्ही मला मदत करावी. अनेक अधिकारी या ठिकाणी चांगलं काम करतात, परंतु त्या ठिकाणी त्यांना सुद्धा काम करण्यापासून हे लोक माझ्यासारखेच थांबवले जातात. सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत असं मी म्हणणार नाही. त्यांना काम करायचं आहे, पण त्यांना काम करण्यापासून त्यांच्या आत बांधले आहेत. त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आणि काम करण्यासाठीची जी काही गती आहे ते मिळण्यासाठी पत्रकार बंधू आपण त्या ठिकाणी आम्हाला या पत्रकारितेच्या माध्यमातून ह्या बातम्या लावून आम्हाला त्या ठिकाणी मदत करावी. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी उरणच्या नागरिकांना सुद्धा सांगते की उद्या सुद्धा अति महत्त्वाचे प्रश्न या जनरल सभेला घेतले आहेत. ज्यांना कोणालाही जनरल सभा बघायची असेल त्यांनी जनरल सभेला उपस्थित राहावं आणि आम्ही करत असलेलं कामकाज आणि आपल्यासाठी करत असलेले प्रयत्न आपण सगळ्यांनी इथे येऊन बघावे एवढीच नम्र विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.